ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राजन साळवींनी दिला उपनेतेपदाचा राजीनामा. उद्या शिंदेंच्या सेनेत प्रवेश करणार. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजन साळवींचा उपनेतेपदाचा राजीनामा. संघटना बांधणीच्या अनुषंगाने योग्य न्याय देऊ शकत नसल्यानं राजीनामा देत असल्याची भावना. येणाऱ्या सगळ्यांचं स्वागतच आहे. राजन साळवींच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. राजन साळवींच्या पक्षप्रवेशासंदर्भात रात्री मुंबईमध्ये बैठक. उद्या राजन साळवींचा शिवसेनेत प्रवेश होईल. मंत्री उदय सामंत यांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलावलेल्या 2 बैठकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर. सह्याद्री अतिथीगृहावर नाशिक महापालिका आणि महापालिका प्राधिकरणाची बैठक. बैठकांना उपस्थित राहण्याऐवजी शिंदे मलंगगड इथल्या कार्यक्रमाला उपस्थित. आदित्य ठाकरे दिल्ली दौऱ्यावर. इंडिया आघाडीतल्या नेत्यांच्या भेटी घेणार असल्याची माहिती. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेण्याची शक्यता. शरद पवारांनी शिंदेंचा नव्हे तर महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्या अमित शहांचाच सत्कार केलाय. संजय राऊतांचा शरद पवारांवर हल्लाबोल. गद्दारांचा सन्मान केलाच कसा, राऊतांचा पवारांना सवाल. एकनाथ शिंदेंच्या सत्कारावर उद्धव ठाकरेंची तीव्र शब्दात नाराजी. शरद पवारांनी कार्यक्रमाला जाणं टाळायला हवं होतं, उद्धव ठाकरेंचं स्पष्ट मत. दिल्लीमध्ये साहित्य संमेलन नाही तर राजकीय दलाली. संजय राऊतांचं साहित्य संमेलन आयोजकांवर हल्लाबोल. हा मराठीचा घोर अपमान, राऊतांचा हल्लाबोल. शरद पवारांनी आमच्या भावनांचा विचार करायला हवा होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पवारांनी सत्कार केल्यानं अंबादास दानवेंची शरद पवारांवर टीका. याआधी संमेलनावर यापेक्षा अधिक गंभीर टीका. अशा प्रकारच्या टीकांची परंपरा असून संजय राऊतांना टीका करण्याचा पूर्ण अधिकार. सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची परंपरा असताना दिल्लीतल्या कार्यक्रमावरून राऊतांचं वक्तव्य आश्चर्यकारक. रोहित पवारांची पोस्ट. शरद पवारांनी सत्कार केला त्यापेक्षा एकनाथ शिंदेंचा सत्कार झाला ही राऊतांची पोटदुखी. उदय सामंत यांची टीका. साहित्य संमेलनावर टीका म्हणजे मराठी भाषेचा अपमान. मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेली टीका अत्यंत चुकीची. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते अंकुश काकडेंचं वक्तव्य. महाविकास आघाडीच्या पापाचा घडा भरलाय, तो लवकरच फुटेल. संजय राऊतांनी शरद पवारांवर केलेल्या वक्तव्यावर परिणय फुके यांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवण्याचा विडाच राऊतांनी उचललाय. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवारांची राऊतांवर टीका. संजय राऊतांसारख्या मोठ्या माणसाचं मन अतिशय छोटं असल्याचीही केली टीका. सुधीर भाऊ, तुमचा रेस्ट पिरियड लवकरच संपेल. पुढची बॅटिंग करण्याकरता थोडा आराम करावा लागतो. नांदेडमधल्या कार्यक्रमात अशोक चव्हाणांचं मुनगंटीवारांसमोर वक्तव्य. लाडकी बहीण योजनेचा शेतकऱ्यांनाही फटका. वर्षभरापासून ठिबक सिंचनचं अनुदान मिळालं नसल्याची माहिती. एकट्या संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांची 58 कोटींची थकबाकी. लाडक्या बहिणीचा महात्मा फुले जन आरोग्य योजनेलाही फटका. जन आरोग्य योजनेची कोट्यवधी रुपयांची बिलं 6 ते 7 महिन्यापासून थकीत. संपूर्ण राज्यात 889 कोटींची बिलं थकल्याची माहिती. सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करा. कॉपीसाठी मदत करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करा. मुख्यमंत्री फडणवीसांचे शिक्षण विभागाला आदेश. वर्ध्यात परीक्षेमध्ये कॉपी करताना आढळल्यानं 2 विद्यार्थी निलंबित. कॉपीमुक्त अभियानांतर्गत वायगाव निपाणी येथील शाळेत करण्यात आली कारवाई. पुण्यानंतर मुंबईत जीबीएस व्हायरसने पहिला मृत्यू. नायर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या 53 वर्षीय रुग्णाचा मृत्यू. जीबीएस सिंड्रोममुळे आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू. मुंबईतल्या मागे गणेशोत्सवातल्या मूर्ती विसर्जनाचा वाद अद्याप कायम. चारकोपचा राजानंतर आता कांदिवलीच्या श्री गणेश मंडळाच्या मूर्तीचं विसर्जन न करण्याचा निर्णय. पीओपी मूर्ती विसर्जनावरून वाद सुरू. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती विसर्जनावरून निर्माण झालेल्या वादावरून राज्य सरकार पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार. प्रदूषण टाळण्यासाठी पीओपी मूर्तींचं विसर्जन करू न देण्याची पालिकेची भूमिका. माघ पौर्णिमेनिमित्ताने तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट. द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांकडून देवीच्या चरणी द्राक्ष अर्पण. छावा चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना साई दरबारी. पायाला इजा असताना देखील रश्मिका साईंच्या दर्शनाला. सातारा जिल्ह्यात बैलगाडा शर्यतीचं आयोजन. घाटगेनाथ देवाच्या यात्रेतील शर्यतीत 600हून अधिक बैलगाड्या सहभागी. पुणे महापालिकेकडून शहरात पुन्हा अतिक्रमणाविरोधात कारवाई. पुण्यातील नदीपात्रात असणारा अनधिकृत अतिक्रमण पालिकेने हटवलं. पुण्यातल्या शिवाजीनगर बसस्थानक पुनर्बांधणीचा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून आढावा. आधुनिक सोयींनी युक्त बसस्थानक उभारण्याचीही सूचना. देशभरातील सर्व विमानतळांच्या टर्मिनसवर भारतमातेची डिजिटल प्रतिमा बसवण्यात यावी. राहुल शेवाळेंची अमित शहांकडे मागणी.
लातूरमध्ये थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेची मोहीम, थकबाकीदारांच्या मालमत्ता केल्या सील. वर्ध्यामध्ये लाडक्या बहिणीचं फेर सर्वेक्षण करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा विरोध, आयटकच्या नेतृत्वात रिंगण मोर्चा काढून विरोध. लातूरच्या आडत बाजारात सोयाबीनला हमी भावापेक्षा 800 ते 1000 रुपये कमी भाव. सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत, भावांतर योजना लागू करा अन्यथा आंदोलन करण्याचा शेतकरी संघटनेचा इशारा. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेची सीआयडीने पुन्हा घेतली कस्टडी. घुलेचे व्हॉइस सॅम्पल तपासले जाणार. अमरावतीच्या मोर्शीचे तहसीलदार राहुल पाटील निलंबित, भाजप खासदार अनिल बोंडेंनी केली होती तक्रार. महसूल विभागाची प्रतिमा मलिन केल्याचा राहुल पाटील यांच्यावर ठपका. गोवंडी नशामुक्त करण्यासाठी पोलिसांनी कसली कंबर. पोलीस परिमंडळ 6च्या वतीने काढण्यात आली नशामुक्ती रॅली. बॉलिवूड अभिनेता सोनू सूद, गायक आणि अनु मलिकसह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी आदी मान्यवर उपस्थित. संभाजीनगरच्या क्रीडा घोटाळ्यात आणखी एक धक्कादायक माहिती समोर. जगातील सर्वात महागड्या 5 गॉगलपैकी एक गॉगलचा मालक, क्रीडा संकुलातल्या 21 कोटींचा घोटाळा करणारा आरोपी हर्ष क्षीरसागर. 16 लाख रुपयांचा गॉगल पोलिसांनी केला जप्त. नाशिकमध्ये पुन्हा एकदा एमडी ड्रग्ज पेडलरला पोलिसांनी केलं जेरबंद. शहरातील हिरावाडी परिसरातली कारवाई. 42,000चा 8.5 ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि दुचाकी असा 72,000चा मुद्देमाल जप्त. गुंगीचं औषध देऊन शिक्षकानेच केलं 10वीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार. नांदेडच्या हदगाव तालुक्यातल्या तामसा इथली घटना. घटनेच्या निषेधार्थ तामसा शहर कडकडीत बंद. पिण्याच्या पाण्याच्या मागणीकरता सरपंचाला दोराने बांधून आणलं उपविभागीय कार्यालयात. यवतमाळच्या पुसद तालुक्यातील माळ पठार परिसरातली घटना. पंचायत समिती इथे घागर मोर्चा काढला. संस्थेमध्ये नोकरीचा आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी सोलापुरात गुन्हा दाखल. उद्योजक प्रदीप शिंगवीसह रेखा गुप्ता आणि शिलवंती बिराजदार यांच्यावर गुन्हा दाखल. तर पीडित महिलेविरोधातही 1 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील 3,70,00,000 रुपयांवर सायबर गुन्हेगारांचा डल्ला. अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल. पोलिसांकडून तपास. मोदींवर दहशतवादी हल्ला होईल. मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला आला धमकीचा फोन. माथे फिरूला चेंबूरमधून पोलिसांनी घेतलं ताब्यात. केंद्र सरकार व्हिसा पासपोर्ट शिवाय भारतात प्रवेश करण्याबाबत कडक कायदा आणणार. परदेशी नागरिक वैध पासपोर्ट किंवा व्हिसाशिवाय भारतात प्रवेश करत असेल तर त्याला 5 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि 10 लाखांचा दंड होणार. जेएनयूमध्ये शिवाजी महाराजांचं शौर्य, आरमार आणि राज्यकारभाराची माहिती सांगणारे अभ्यासक्रम सुरू होणार. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची माहिती. शीख दंगली प्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार दोषी. राऊस अव्हेन्यू कोर्ट 18 फेब्रुवारीला शिक्षा सुनावणार. 41 वर्षांनंतर आला निर्णय. प्रयागराजमध्ये महाकुंभमध्ये माजी क्रिकेटर अनिल कुंबळेंनी केलं पवित्र स्नान. अनिल कुंबळे यांची पत्नी चेतनाही यावेळी उपस्थित. सोशल मीडियावर फोटो केला पोस्ट. जपानमधील एका टेक कंपनीची कर्मचाऱ्यांना मोफत दारू देण्याची योजना. एवढंच नव्हे तर त्यांना हँगओव्हरसाठी रजाई देणार. ओसाकामधील मिडोरिबाशी येथील ट्रस्ट ड्रिंक कंपनीचा निर्णय. शुभमन गिलने वनडेमध्ये 50 डावात सर्वात जलद 2,500 धावांचा टप्पा गाठला. ही कामगिरी करणारा गिल जगातला पहिला फलंदाज. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हाशिम आमलाचा विक्रम मोडला. पाठीच्या दुखापतीमुळे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतनं जसप्रीत बुमराची माघार. त्याच्याऐवजी दिल्लीचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा भारतीय संघामध्ये समावेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.